थेट जाऊयात नागपूरमध्ये नितीन गडकरी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन देखील करतायत। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 5 मतदारसंघांमध्ये आता अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असून आता नितीन गडकरी हे अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची देखील मोठी गर्दी यावेळेस पाहायला मिळते। नितीन गडकरी नागपूरमध्ये आता अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। समर्थकांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जातंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नागपुरातून नितीन गडकरी यांना महायुतीच्या वतीने अर्थातच भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर आता नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या या शक्ती प्रदर्शनाची ही थेट आणि लाईव्ह दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हात जोडून कार्यकर्त्यांना अभिवादन करताना देखील ते दिसतात। कार्यकर्त्यांचा उत्साह देखील आपण पाहतोय। हातामध्ये भाजपचा झेंडा घेतलेले हे कार्यकर्ते घोषणाबाजी देखील झेंडा देखील फडकवत असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। तर आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि आता नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन नितीन गडकरीच्या माध्यमातून केलं जातंय। चंद्रशेखर बावनकुळे आणि आता देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे आणि मित्रपक्षांचे बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातंय। मोठ्या संख्येने अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता निघालेले आहेत। एक छोटेखानी रॅली देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हातामध्ये झेंडे घेतलेले हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आता नितीन गडकरींच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने भाजपचे नेते देखील उपस्थित आहे, पदाधिकारी देखील उपस्थित आहे। नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे आणि आता नितीन गडकरींचं हे शक्ती प्रदर्शन देखील त्याच निमित्तानं पाहायला मिळत आहे। तर नागपुरातील थेट दृश्य आपण पाहतोय। नितीन गडकरी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत आणि नितीन गडकरींचं हे शक्ती प्रदर्शन देखील आपण पाहतोय। मोठा जयघोष देखील केला जातोय। कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी देखील केली जाते। तर हात उंचावून सगळ्या कार्यकर्त्यांना अभिवादन करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहे। गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने हे सगळे भाजपचे आणि मित्रपक्षाचे अर्थातच महायुतीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातील हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते गडकरींच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं नागपुरात उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय। हे तिन्ही नेते उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करतायत। गडकरींच्या वतीनं हे शक्ती प्रदर्शन देखील केले जाते। निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते गडकरींच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे आता या रथामध्ये पोहोचलेत। आशिष देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बहुसंख्य कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी गडकरींचं हे मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे नेते आशिष देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करतानाची ही दृश्य आपण पाहतोय आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आता नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी एक मोठं शक्ती प्रदर्शन आता गडकरींच्या माध्यमातून केलं जातंय। रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय। तर उमेदवारी अर्जाच्या आधी गडकरींची ही रॅली आणि या रॅलीचे थेट दृश्य आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महायुतीतील मित्रपक्षांचे सगळे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये झेंडा घेतलेले हे सगळे कार्यकर्ते मोठमोठ्या आवाजामध्ये घोषणाबाजी देखील करतात। नितीन गडकरी सगळ्यांना हात जोडून आणि हात उंचावून अभिवादन करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।